आपल्या परिसरातील ताजी अपडेट पाहिजे आहे ना, तर मग आजच C24 तास या आपल्या यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला तर अजिबात विसरू नका. थकीत मिळकतीवरती वसुलीसाठी पुणे महानगरपालिकेनं जप्ती मोहिमेला वेग दिला आहे. आज तब्बल 58 थकीत मिळकतींवरती जप्ती कारवाई करत त्या सील करण्यात आल्या आहेत. मोठ्या थकबाकीदारांवरती लक्ष केंद्रित करत मनपानं ही आक्रमक कारवाई केली आहे. पुणे महानगरपालिकेनं थकीत मिळकत कर वसुलीसाठी कडक पावलं उचलली आहेत. 3 फेब्रुवारी रोजी शहरामधील 58 थकीत मिळकतींना जप्ती नोटीस बजावून त्या सील करण्यात आल्यात. न्यायालयीन प्रकरणं, दुबार मूल्यांकन तसेच मोबाईल टॉवर विषयक वादग्रस्त प्रकरणं वगळता पुणे महानगरपालिकेकडे सुमारे 5,500 कोटी रुपयांची थकबाकी अद्याप प्रलंबित आहे. ही थकबाकी वसूल करण्यासाठी मनपा प्रशासनानं मोठ्या थकबाकीदारांवरती लक्ष केंद्रित करत जप्तीची कारवाई सुरू केली आहे. थकीत मिळकत कर न भरल्यास पुढील काळात जप्ती कारवाई आणखी तीव्र केली जाणार आहे असा स्पष्ट इशारा मनपा प्रशासनानं दिलाय. पुणेकरांनी वेळेमध्ये कर भरावा असं आवाहन उपआयुक्त रवी पवार यांनी केलंय. मिळकत कर वसुलीसाठी काल पुणे महानगरपालिकेमार्फत जप्ती मोहीम आपण हाती घेतली आहे. तर आपण काल जवळपास 55 प्रॉपर्टी सील केलेल्या आहेत. वर्षानुवर्ष बरेचसे लोक महानगरपालिकेचा जो मिळकत कर आहे ते भरत नाहीत. त्यामुळं त्यांच्याकडून ही वसुली करण्यासाठी ही आपल्याला अप्रिय कारवाई करावी लागते. परंतु या कारवाईमुळं बाकीचे जे माझे पुणेकर आहेत त्या सर्वांना माझं आव्हान राहील की अशी अप्रिय कारवाई आपल्यावरती होण्याची वेळ येऊ नका. सध्या आपण आभा योजना जाहीर केलेली आहे. साधारणतः 15 फेब्रुवारीपर्यंत आपण ही आभा योजना लागू केलेली आहे आणि आपल्याला जो काही दंड लागलेला आहे, दरमहा 2% दंड असतो, त्याच्यावर दंड असतो परत, तर ही संपूर्ण दंडाची रक्कम जी आहे ती आपण 75% माफ केलेली आहे. पण 15 फेब्रुवारीनंतर जर आपण पैसे भरले तर संपूर्ण रक्कम आपण भरावी लागेल. त्यामुळे माझ्या सर्व पुणेकरांना आव्हान आहे की आपण ह्या योजनेचा लाभ घ्यावा आणि आपला मिळकत कर शून्य करून घ्यावा. अमोल उदमले, C24 तास, पुणे.